आणि रवी चेंदवणकर आणि महेश चेंदवणकर आणि चेंदवणकर परिवारातर्फे आपल्या सर्वांचं स्वागत। अंतिम सामना वरद लॉजिस्टिक्स हा संघ प्रथम फलंदाजी करतोय आणि पहिल्या चेंडूवर टोलावून मारलेला फटका आणि याचबरोबर एक धाव। 1,25,555 रुपये कुठला संघ जिंकतोय आणि झळाळता चषक द्वितीय पारितोषिक 61,666 रुपये आणि चषक उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि स्पर्धेतील श्रेष्ठ खेळाडू यासाठी वैयक्तिक बक्षिसे सुद्धा आहेत। पहिल्या षटकाची सुरुवात करतोय तो हिमांशू आणि वाईड दिला जातोय विशाल शाह आणि बंटी बद्रिके। बंटी बद्रिके आपल्याला माहित असेल यावर्षी रायगड प्रीमियर लीग जी झाली त्या स्पर्धेचा तो मॅन ऑफ द टुर्नामेंट राहिला। मोटर कार जिंकली त्यांनी यावेळेला टोलावून मारण्याचा प्रयत्न मिस टाइम केला आणि एक झेल उडाला होता, मात्र झेल काय होणार नाहीये। तर पहिली धाव विशाल शाह यांच्यासाठी। विशाल शाह यांनी सुद्धा भरपूर पारितोषिक जिंकले, ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग, नवी मुंबई प्रीमियर लीग सारखी स्पर्धा गाजवली असा हा विशाल शाह। धावसंख्या 3। वरद लॉजिस्टिक्स विपक्ष ब्रह्मा बॉयज काळा चौकी असा सामना रंगलाय। 2 मिनिटं हरीश सर आपली घेणार आहे। या ठिकाणी आमचे मार्गदर्शक, आमचे हितचिंतक, सल्लागार, आमचे लाडके बंधुतुल्य मित्र अभिषेक तवटे ज्यांचं या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य अशा अभिषेकजी यांचा या ठिकाणी शुभागमन होते। तर पुन्हा एकदा मी रवी आणि महेश चेंदवणकर यांच्या वतीने अभिषेकजी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आणि जातोय लगेचच आता मात्र चालू झालेल्या मेगा फायनलच्या मॅचकडे ज्या ठिकाणी आपल्यासोबत जुळले गेलेले आहेत द व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पांड्या सरांकडे। धन्यवाद। तर जेल घेण्यासाठी सरसावले होते मंदार गुरव, मात्र शेवटच्या क्षणी त्याने प्रयत्न सोडून दिले होते। आम्ही आभारी आहोत ताई पॅकर्स, अमर परुळेकर, बीटी कंपनी, नरेपार ग्रुप, कामेश स्पोर्ट्स, कामेश पेडणेकर, SSS शैलू आणि त्यांचे परिवाराचे आभारी आहोत। होडगेस प्रायव्हेट लिमिटेड ऑलवेज अ विनर, मयूर स्पोर्ट्स राजू भालेकरजी यांचा विशेष आभार। त्याचप्रमाणे चिंतामणी स्पोर्ट्स यांचा विशेष आभार, बी युनिक स्पोर्ट्स यांचा विशेष आभार। 70 स्पोर्ट्स तारीफ सय्यदजी यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत। सुधांशू स्पोर्ट्स, साई अंशुल स्पोर्ट्स, CM स्पोर्ट्स। यावेळेला परफेक्ट पुलचा फटका बंटी बद्रिकेचा आणि 4 धावा बंटीच्या नावावर। सिल्वर स्पोर्ट्स रमेशभाई, त्याचप्रमाणे अर्णव स्पोर्ट्स, ए स्पोर्ट्स प्ले हार्ट जाफरभाई, स्ट्रायकर स्पोर्ट्स प्रसाद येरुणकर बाबू, स्पोर्टी सेक भगवान सावंत, फोर्स 1 लाईव्ह रोहन गुप्ते, सिक्सर सुप्रीमो आणि सिक्सर अल्ट्रा बॉल केतन शेठ एंटरप्राइजेस यांचा विशेष आभार। फुलटॉस बॉल यावेळेला चेंडू बॅटवर घेऊ शकला नव्हता बंटी, आताच त्याने चौकार मारला होता, मात्र एक धाव पूर्ण करत धावफलक हलतं ठेवलंय त्यांनी। धावसंख्या पुढे सरकती आधी पोचती ती आता 9 या धावसंख्येवर। प्रथम फलंदाजी करतोय तो वरद लॉजिस्टिक्स। यावेळेला मात्र दाबून खेळायचा प्रयत्न, पंच लावला होता, एक धाव विशाल शाह यांच्यासाठी। संघनायक म्हणून एक चांगली खेळी त्याच्याकडनं अपेक्षित आहे या अंतिम सामन्यामध्ये। पहिलं षटक संपते आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 10। दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश नक्कीच केला पहिल्या षटका अखेरीस आणि एकही गडी बाद झाला नाहीये, ही महत्वाची बाब आहे। बंटी बद्रिके आताच सामनावीरचं पारितोषिक जिंकलंय। जसं मगाशी मी म्हणालो रायगड प्रीमियर लीग आज ज्या पद्धतीने रायगड प्रीमियर लीग आयोजित केली जाते, मंगेश वाकडीकर आणि त्यांचे सर्व सहकारी दरवर्षी ही स्पर्धा आणि त्याचं वलय वाढत चाललंय। त्याचं थीम सॉन्ग जबरदस्त आहे रायगड प्रीमियर लीग। जेव्हा तुम्ही ऐकता डीजे च्या माध्यमातून अंगावर अक्षरशः काटे येतात आणि ह्या स्पर्धेचा मॅन ऑफ द टुर्नामेंट म्हणून 4 चाकी कार जिंकणारा बंटी बद्रिके। नवीन षटकाला सुरुवात होते। रवी बुंबक ठाणे वर्तकनगर परिसरातला खेळाडू आणि पहिला चेंडू एकच धाव। रवी बुंबक यांनी गेल्या काही वर्षांमध्ये रनअप आपला थोडा कमी केलाय।
लेदर बॉल, रबर बॉल, टेनिस बॉल मधले काही जे द्रुतगतीचे गोलंदाज आहेत त्यापैकी एक जे आज विश्वजीत ठाकूर म्हणा, करण अंबाला म्हणा, प्रज्योत अंबिरे म्हणा, असे भरपूर गोलंदाज, नाशिकचे अखिलेश सिंग म्हणा, वेगाने गोलंदाजी करणारे काही गोलंदाजांपैकी एक आहे बुंबक. या वेळेला घुमघुमा के शॉट आणि पुल केलंय. 4 धावा. फलंदाजीमध्ये आपली चुणूक दाखवतोय, टिचून फलंदाजी मागील सामन्यामध्ये आणि या सामन्यामध्ये सुद्धा. आणि आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी वरद लॉजिस्टिक, नवी मुंबईचे सर्वेसर्वा, होल अँड सोल सन्माननीय विनायकजी अपराध साहेब आणि सोबतच वरदजी अपराध साहेब दोघांचंही या ठिकाणी आगमन झाले. मी त्यांना मान्यवरांना व्यासपीठावरती येऊन विराजमान होण्याची विनंती करतोय. आयोजकांच्या वतीने त्यांचंही आम्ही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करणार आहोत आणि त्यांचा एक विशेष सत्कार सुद्धा आज या ठिकाणी आम्ही करणार आहोत. त्यांची ही टीम आज मेगा फायनलमध्ये दाखल झाली आणि ती मॅच पाहण्यासाठी स्वतः आज संघमालक म्हणून विनायकजी अपराज आणि वरदजी अपराध साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. तर आयोजकांच्या वतीने रवी चेंदवनकर आणि महेश चेंदवनकर यांच्या वतीने आम्ही त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. नक्कीच वरद लॉजिस्टिक्सचे कंटेनर ज्या पद्धतीने धावतात त्याच पद्धतीने धावफलक धावतंय. बंटी बद्रिके आणि विशाल शाह फलंदाजी करतायत. एका बाजूला वाघाच्या गतीने तर दुसऱ्या बाजूला हरणाच्या चपळाईने स्कोरबोर्ड धावतोय. 17 धावांची भागीदारी. वेलकम विनायकजी अपराज, वरद लॉजिस्टिक्स. वेलकम वरद अपराज, अमोल म्हात्रे, सर्व मान्यवर मंचावर उपस्थित होत आहेत. बुंबकचा पुढील चेंडू यावेळेला आडव्या बॅटनी मारायचा प्रयत्न होता, मात्र वाईडिश मिडलला चेंडू गेला होता. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते सुमित ढेकले यांच्या मार्फत. सुमित ढेकले मैदानावर असला की साईड कधी पण कमकुवत नसणार. सुमित कागदावर जेवढी स्ट्रॉंग टीम बनवतो तेवढीच मैदानामध्ये स्ट्रॉंग टीम कडनं परफॉर्मन्स करून घेतो. जसा एखादा कंपनीचा सीईओ आपले डिपार्टमेंटल हेड करून परफॉर्मन्स करून घेतो तसा सुमितचा आहे. 5 वेळा सुप्रीमो चषक जिंकणारा मिस्टर सुप्रीमोचं टायटल ज्याने जिंकलंय. यावेळेला अगदी डोळ्यासमोर आलेला चेंडू मंदार गुरव तिथे प्रयत्न करतोय, मात्र झेल काय होणार नाहीये. एकदा पूर्ण गेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या झाली 18. तर षटक संपतायत ते एकूण 2. हिमांशू आणि रवी बुंबक हे 2 आघाडीचे गोलंदाज आहे. अजूनही 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. प्रेक्षकांचा उत्साह ओसंडून वाहतोय. आनंद गगनमावेन असा आज बघायला मिळाला आपल्याला परळ येथे. भिवाजीराव नरे उद्यान म्हणजेच नरे पार्क आणि परळचा राजाचा आशीर्वाद लाभलेली ही स्पर्धा आहे. पावसाळ्याच्या हंगामातली ही पहिली स्पर्धा आपल्या मुंबापुरीमध्ये. मे महिना संपला की आपल्याला वेध लागतात पावसाळी क्रिकेटचे आणि मुंबईकर, आंबेबाज मुंबईकर हापूस आंबा ते पावसाळी क्रिकेटकडे ट्रान्झिशन करत असतात. तर नवीन षटकाला सुरुवात होते आणि अति महत्वाचं षटक. गोलंदाज आहे अझहर. पहिला चेंडू आवाक्याचा बाहेर. लुजनर चेंडू होता. एका धावेची इथे भर पडते. अवांतर धावसंख्येवर सुद्धा लक्ष ठेवावं लागणार आहे, कारण अंतिम सामना आहे. विजेता आणि उपविजेता मधील बक्षीसचा फरक आणि ट्रॉफीची साईज यामध्ये सुद्धा मोठा फरक आहे. ओव्हरपिच चेंडू आणि रॉकेट शॉट. अगदी रॉकेट लॉन्च केलाय. 6 धावा. बोले तो एकदम झकास.
बंटी बद्रिकेने मारलेला हा उत्तुंग षटकार, धावसंख्या 25. यावेळेला दाबून खेळायचा प्रयत्न आहे. चेंडूला व्यवस्थित ओळखलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे घारीची नजर फक्त क्षेत्ररक्षकाची नव्हे तर फलंदाजीची सुद्धा असली पाहिजे. चेंडू कसा येतोय आणि कुठे वळतोय हे बघणं खूप महत्त्वाचं, आणि हे सराव केल्यामुळेच होऊ शकते. कसून सराव, स्वयंशिस्त आणि क्रिकेटवरचा विलक्षण प्रेम यामुळे खेळाडू घडतात. यावेळेला ग्राउंड शॉट, जमिनीलगत मारलेला फटका. विशाल शाह अजूनही सावध पवित्र घेऊन खेळतोय. एक धाव. त्याला माहित आहे हा अंतिम सामना आहे. पावसाळी हंगामाची सुरुवात विजेतेपद मिळवूनच करायची आहे, आणि त्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून दोन्ही फलंदाज उतरलेत. यावेळेला काय नजाकत आहे त्या फटक्यामध्ये. अगदी कृष्णा सातपुतेची झलक बघायला मिळाली, आणि पंचांकडून 4 धावा. यावेळेला अजून एक मोठा फटका आणि 4 धावा. हा चौथा चौकार बंटी बद्रिके यांच्या बॅट मधून, आणि एक षटकार त्यांनी मारलाय. गोलंदाजाचा कर्दन काळ ठरतोय. एकही गोलंदाज एकही गोलंदाजाचा बंटीच्या तावडीतून सुटका नाही आहे. ज्या पद्धतीने तो गोलंदाजांना आळोखे पिळोखे देत फटके मारतोय, अलगद शॉट्स बघायला आवडणार असे फटके जरी मारलेत. 17 धावा मागील षटकामध्ये आलेत. सकाळी जेव्हा मी इथे येतो तो माझ्या बाजूने एक पाणीचा टँकर जात होता. पाणीच्या टँकरच्या मागे लिहिलं होतं चिटके तो फटके. असेच फटके मारतोय बंटी बद्रिके. 3 ओवर का खेल समाप्त होता हुआ. बहुत अच्छी पोजीशन में वरद लॉजिस्टिक्स, और पावर प्ले लिया जा चुका है, यानी कि सिक्सर अल्ट्रा बॉल, एक सीम वाली बॉल है जो सुल्तान खान करेंगे. क्रिकेट की दुनिया में पहली बार एक नया आविष्कार होने जा रहा है, और एक छोटी सी टीम मीटिंग. ब्रह्मा बॉयज काला चौकी. सुल्तान खान. रन डबल किया जाएगा. अगर विकेट गिरता है तो जो रन बनेंगे वो ऐड किए जाएंगे. ब्रह्मा बॉयज काला चौकी. मुंबई में काला घोड़ा भी है, काला चौकी भी है, और काला किल्ला भी है. सुल्तान खान की ये गेंद उंगलियों को फेरा था, इस बार खेला है हवा में और बॉल जाएगी सड़क पे. 4 रन. कितना स्मूथ एंड सिल्की शॉट था यहां पर. अब कप्तान स्वयं रनों के महोत्सव में रन जोड़ने की शुरुआत कर चुके हैं. 39. इस बार ओवर पिच बॉल थी, स्ट्रेट डाउन द ग्राउंड. देखना होगा अंपायर का इशारा क्या आता है. 1 रन पूरा किया, दूसरे की दौड़ लगा चुके हैं वहां पर.
और 2 रनों का इजाफा, स्कोर आगे बढ़ता हुआ 41 रन्स, 41 रनों की साझेदारी। अपना सर्वश्रेष्ठ सबसे बड़े मुकाबले के लिए बचाकर रखना चाहिए, और वो यहां पर देखने मिल रहा है वरद लॉजिस्टिक्स की ओर से। ब्रह्मा बॉयज काला चौकी के सामने भव्य शुरुआत, इस बार हुक करने का प्रयास, बॉल पीछे जाई और पीछे जाकर बैनर से टकराती हुई, बहुत आसान बल्लेबाजी चलती हुई, स्कोर आगे बढ़ता हुआ 42। हमारे समालोचक मित्र जयेश भोसले, आपसे प्रार्थना है आपको मंच पर आना है। इस बार क्लोज टू द बॉडी पुल कर दिया है, कैच लेने का मौका जरूर है लेकिन वहां कैच होना उतना ही मुश्किल है। पेड़ पे लगकर गेंद नीचे आई, जब तक दौड़कर रनों को पूरा करते हुए वरद लॉजिस्टिक्स के दोनों बल्लेबाज, जब आप लॉजिस्टिक्स को रिप्रेजेंट करते हैं तो आपको तेज दौड़ना पड़ता है, ट्रॉलर की तरह, कंटेनर्स जिस तरह दौड़ते हैं। स्कोर 44 विदाउट एनी विकेट्स। कृष्णा सातपुते वेलकम। कुर्डुवाड़ी का डॉन इस बार बहुत अच्छा गेंद को काटा था, अंदर की जानिब आई थी और उसे कलाइयों से मोड़ा बैकवर्ड ऑफ स्क्वायर, 1 रन। स्कोर 45 विदाउट एनी विकेट्स, कोई भी विकेट नहीं गिरा है। और सबसे बड़ी बात है ये ओवर जो है पावर प्ले का ओवर है, इसमें हर रन डबल हो जाएगा अगर विकेट नहीं गिरता है तो। अभी तक इस ओवर में 10 रन आए हैं। अगर विकेट नहीं गिरता है तो फिर डबल। बिल्कुल, और 10 के सीधे हो जाएंगे 20। 10 का 20, 10 का 20, 10 का 20 स्पोर्ट में आपने सुना होगा 55 55 55 55, लूट ले लूट ले लूट ले, बिल्कुल वैसे रनों को लूटा जा रहा है। कोई भी ओवर नहीं है जिसमें चौका लगा नहीं है, एटलीस्ट चौका तो लगा ही है। तो ये बहुत क्लियर थॉट प्रोसेस है उनका कि हर बॉल पर हमें अटैक करना है। अभी जो 12 गेंदें बची है, कोई विकेट नहीं गिरा है। मेरे ख्याल से दोनों बल्लेबाज आक्रामक और तीखा तेवर अपनाएंगे। नया ओवर लेकर आ रहे रवि बुम्बक के सामने बैटर है इस वक्त बंटी भद्रीके। लेग कटर बॉल थोड़ा नीचे रहती हुई और शफल होकर खेला, बंटी ने 1 रन पूरा किया। एक अच्छी बात हमने ये भी देखी कि चौके लग रहे हैं, 6 लग रहे हैं, लेकिन स्कोर बोर्ड को गति में रख रहे हैं, स्ट्राइक को घुमा रहे हैं। रोशनी भी धीरे धीरे कम होती जा रही है और जब तक ब्रह्मा बॉयज काला चौकी की बैटिंग आएगी रोशनी और थोड़ी कम हो गई होगी और उसको मद्देनजर रखते हुए बैटिंग करना आसान नहीं होगा दूसरी पारी में। और यहां पर प्ले डाउन हो गए विशाल शाह और पहला विकेट लेने में कामयाब रहे रवि बुम्बक। और 56 फॉर 1, 56 रन की भागीदारी पहले विकेट के लिए। जिस तरह कालाशनिकोव AK-56 स्टेन गन से धन 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 धाएं धाएं गोलियां निकलती है, वैसे रन बने 56। वाइड बॉल। सो रवि बुम्बक भी थोड़ा सा अपने अचूकता के ऊपर खरे साबित नहीं हो पा रहे हैं। ये वो ओवर्स होते हैं, आखिरी 2 ओवर, जब आपको अपना
सर्वश्रेष्ठ गेंदबाजी का प्रदर्शन करना होता है। धीमी गेंद थी बुम्बक की। अमित पाटिल नए बैटर है, बहुत अच्छी बॉलिंग कर रहे हैं यहां पर बुम्बक। सुमित डेकले का जो प्लान है बुम्बक को वो बता रहे तुझे कहां गेंद करनी है। जितना रनों को रोका जाएगा फायदा रहेगा ब्रह्मा बॉयज काला चौकी का। फुलर लाइन की बॉल और इस बार 1 रन पूरा किया। दोनों बल्लेबाज एक दूसरे को कॉम्प्लीमेंट करते हुए बाई का ये रन। स्कोर थोड़ा स्लो जरूर हो गया है, लेकिन इसका मतलब ये नहीं कि मैच खत्म हुआ है। क्रिकेट एक ऐसा खेल है, आखिरी बॉल जब तक की न जाए तब तक कोई अंदाजा नहीं लगाया जा सकता। tenniscricket.in पर जुड़े हुए हमारे तमाम दर्शकों का स्वागत, मैदान के ऊपर के तमाम दर्शकों का स्वागत, जो अपने घरों से देख रहे हैं, बालकनी से देख रहे हैं, टेरेस से देख रहे हैं, उनका भी स्वागत। इस बार उठा दिया है, कड़क बेधड़क 6 रन। एक विकेट के नुकसान पर बंटी बद्री के पूरे जोर शोर के साथ बैटिंग करते हुए इस बार स्ट्रेट ड्राइव और 15 बॉल में 35 रनों की पारी खेलते हुए बंटी बद्री के बंटी जिसने बजा दी है खतरे की घंटी। ओवर समाप्त हुए 5 और 5 ओवर के बाद स्कोर है 65। 13 का रन रेट मेंटेन किया गया है और आखिरी 6 गेंदों का खेल शेष है, और अगर आखिरी ओवर में भी 13 आते हैं तो 78 शुड बी द स्कोर। अगर इसको 80 तक टच कर लिया देन इट विल बी अ ग्रेट मैच। बंटी बद्रिके की भी तारीफ करनी होगी, जिस तरह से उन्होंने शिद्दत के साथ खेला है। हैंड आई कोऑर्डिनेशन, टाइमिंग, फुटवर्क, प्लेसमेंट तीनों आला दर्जे का रहा है। स्ट्रोक सिलेक्शन अच्छा। सुल्तान खान शुरुआत करते हुए, और ये वाइड बॉल का प्रेशर अब सुल्तान पर रहेगा। स्कोर आगे बढ़ता हुआ 66, 1 विकेट के नुकसान पर 66 फॉर 1 लास्ट ओवर। इस बार धीमी गेंद सुल्तान खान की, बिल्कुल रवि बुम्बक ने जो गेंद की थी उसी की मानो ये फोटोकॉपी थी गेंद। असरकारक गेंदबाजी। इस बार भी बड़ा स्ट्रोक नहीं लगाने दिया, ये अलग बात है। ऑन ड्राइव जरूर कर पाए थे बंटी बद्री के, लेकिन बंटी को आउट अगर नहीं कर सकते तो बंटी को स्ट्राइक से दूर रखो, ये स्ट्रेटेजी पर काम करता हुआ सुल्तान खान। स्कोर हो गया 67, 67 फॉर 1 विकेट। इस बार एक और बेहतर गेंद, बिल्कुल स्टंप टू स्टंप बॉलिंग करते हुए सुल्तान खान। कोई मूवमेंट नहीं है, बिल्कुल स्ट्रेट एंड फास्ट, क्विक एंड हॉस्टाइल जिसको कहा जाता है, उस शैली की गेंदें। स्कोर आगे बढ़ता हुआ 68, 1 विकेट के नुकसान पर। 56 पर पहला विकेट गिरा था। 12 रनों की भागीदारी दूसरे विकेट के लिए अमित पाटिल और बंटी बद्रिके के बीच में। ओह, चाबुक बल्ले को हंटर बना दिया। 6 रन। उसे गुमान है कि मेरी उड़ान कुछ कम है, मुझे यकीन है आसमां कुछ कम है। 18 गेंदों में 42 पर खेलता हुआ बंटी बद्री के बीबी। फॉरगेट एबी, रिमेंबर बीबी। इस बार भी एक तगड़ा शॉट है आसमान में, देखना होगा किस तरह से रन बनेंगे। 1 रन पूरा किया, दूसरे की दौड़ लगाना चाहते हैं, वहां पर रनआउट का खतरा है और आउट होना पड़ेगा अमित पाटिल को। स्ट्राइक अपने पास रखने का पूरा प्रयास और सफल हुए बंटी, लेकिन 1 विकेट गिरा।
बॉल्स 43 नॉट आउट। बंटी का एक और बढ़िया शॉट ऑन साइड पर पहले रन को पूरा किया, दूसरा लेने के लिए वहां आगे गए थे सुमित दोंगड़े, लेकिन अंपायर का इशारा है डिक्लेयर्ड का और पारी समाप्त। लेकिन क्या भारी भरकम सेमीफाइनल और फाइनल को जिंदा कर दिया ये शेर दिल खिलाड़ी जिसका नाम है बंटी बद्री के। फॉरगेट ए बी रिमेंबर बी बी। क्या बंटी के लिए तालियां बजेगी? ऐसी पारियां बहुत कम देखने मिलती है। रबर बॉल टूर्नामेंट के सीजन के पहले ही टूर्नामेंट में तहलका मचाता हुआ बंटी बद्री के। और आइए अब दूसरी पारी में शुरुआत होने जा रही है और माइक्रोफोन पर जुड़ेंगे मेरे साथ चंद्रकांत शेटे। धन्यवाद। धन्यवाद। व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर आणि एक त्यांचाच विशेष सन्मान आज केला जातोय। गेली कित्येक वर्ष टेनिस क्रिकेट रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे समालोचक, भाषा कोणतीही असू देत, समालोचक मात्र एकच, हरीश पंड्या यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आयोजन कमिटीच्या वतीने केला जातोय। आज या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष मगदी राज कपूर मेमोरियल ट्रॉफी पासून आंतरराष्ट्रीय मॅचेसचा ज्यांच्याकडे अनुभव आहे, भारताच्या बाहेरचे कित्येक दौरे ज्यांच्या माध्यमातून केले गेलेले आहेत, असे आपल्या सगळ्यांचे लाडके व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सरांचा विशेष सन्मान आयोजन कमिटीच्या वतीने केला जातोय। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। मी रिया आणि यश केतवरकर दोघांनाही विनंती करेन, आपण दोघांनी कृपया लवकरात लवकर स्टेजवर या। दिलीप दादा, मंगेश दादा, आपल्याला सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा पुढे या। मंगेश दादा, आपण जिथे कुठे असाल त्वरित आपण व्यासपीठावरती या। हॅलो, दरवर्षी आपण या स्पर्धेच्या माध्यमातून या क्रिकेट क्षेत्रासाठी ज्यांनी बहुमूल्य असे योगदान दिले अशा व्यक्तिमत्वाचा विशेष सत्कार करत असतो। आणि आज आपल्या समालोचन कक्षातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जो आवाज ऐकला, दूरदर्शनच्या माध्यमातून आपण जो आवाज ऐकला, आज मराठी समालोचन असू द्या, हिंदी समालोचन असू द्या, विविध भाषांमध्ये ज्यांचा आवाज आपण समालोचन कक्षातून आतापर्यंत ऐकत आलो, असे आपल्या सर्वांचे लाडके समालोचक द व्हॉइस ऑफ इंडिया मिस्टर हरीश पंड्या सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा केला जातोय विशेष सन्मान। खूप खूप धन्यवाद। आणि या क्रिकेट क्षेत्रासाठी आपण जे योगदान दिलेले आहे हरीश सर, ते मात्र अतिशय महत्त्वाचं आहे, अतिशय मोलाचं आहे। आणि असंच योगदान जे आहे ते तुमच्या पुढील भावी काळामध्ये सुद्धा तुम्ही या क्रिकेट परिवारासाठी देणार आहात, यात मात्र कोणतीही पण केलाय। त्याबद्दल हरीश सर, आज या दोन बंधूंबद्दल आणि संपूर्ण तुमच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल नक्कीच आम्हाला थोडंसं फ्लॅशबॅक मध्ये जायला आवडेल। गेली 34 वर्ष समालोचन करत असताना मुंबईच्या मराठी माणसाने मला समालोचक बनवलं, त्याचा मला अभिमान आहे। आणि वेगवेगळे भाषा शिकत असताना एकच कार्य आहे की सामना कुठल्या पद्धतीने रंगवायचा आणि निष्पक्ष कॉमेंट्री करायची। मी लारा आणि बुमरो दोघांचा आभारी आहे ज्यांनी या स्पर्धेच्या निमित्ताने माझा सत्कार केला। आणि जेव्हा तुमचा सत्कार केला जातो तेव्हा जबाबदारी तुमच्यावर वाढते आणि नवीन समालोचकांची पिढी तयार होत आहे। मी त्यांना एकच गोष्ट सांगेन, प्रॅक्टिसचा पर्याय नाही। जसे खेळाडू प्रॅक्टिस करतात, कॉमेंटेटर्सनी प्रॅक्टिस करायला हवी। जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुमचं शब्द सौष्ठव हे चांगलं होईल, तुमची श्रीमंत संदर्भ संपन्नता हे लोकांना आवडेल। तर हे मेहनत करा। मला तुम्ही बोलवलं आणि समालोचनाची संधी दिली, सत्कार केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। बॅक टू कॉम्बॉक्स। धन्यवाद हरीश पंड्या सर। द व्हॉइस ऑफ इंडिया यांचा हा विशेष सत्कार आपण या स्पर्धेदरम्यान यावर्षी केलेला आहे। या क्रिकेट क्षेत्रासाठी ज्यांचं विशेष योगदान राहिलं, समालोचन कक्षातून असू द्या, बाकीच्या सर्व क्षेत्रातून मात्र आपण जर पाहिलं तर या व्यक्तिमत्वाने या क्रिकेट क्षेत्रासाठी खूप काही दिलेलं आहे आपल्या स्वतःकडून, त्यामुळे हा विशेष सत्कार त्यांचा केला गेला। असे आपल्या सर्वांचे लाडके समालोचक द व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सरांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतोय आणि त्यांना भावी समालोचन क्षेत्रातील कामगिरीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा या परळ नगरीतून या संपूर्ण क्रिकेट परिवाराच्या वतीने आम्ही या ठिकाणी आज देत आहोत। धन्यवाद। आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं कैलासवासी श्रीमती लक्ष्मी काकी विष्णू चंदवनकर चषकामध्ये हार्दिक असं स्वागत असणार आहे। फायनलचा सामना सुरू आहे। कोण बाजी मारणार, कोणाला पहिला नंबर मिळणार, कोणाला दुसरा नंबर मिळणार याची चर्चा सर्व दूरपर्यंत आहे। विजयासाठी 78 धावांचं आव्हान समोर ठेवलं असताना ब्रह्मा बॉईज काळा चौकी संघ मैदानात उतरला। एक महत्त्वाची विकेट म्हणजे
मंदार गुरव माघारी परतताना पाहायला मिळत आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर आपण पाहतोय बाहुबली सुमित डेकळे यांना पण या ठिकाणी पाहिलंय आणि कारण मॅच मोठी होणार आहे. दोन्ही टीम ज्या आहेत प्रचंड मेहनत करून इथपर्यंत आलेल्या आहेत आणि आता या मॅचला जिंकून पहिला नंबर आपल्याला जिंकायचा आहे. अगदी एका टीमला 1,25,555 तर एका टीमला 61,666 रुपयाचा पुरस्कार मिळणार आहे. अशी ही स्पर्धा रवी चंदवनकर आणि महेश चंदवनकर या दोन बंधूंनी आपल्या भेटीला लगातार 6 पर्व आणली आणि या स्पर्धेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या आईच्या नावाने असणारी स्पर्धा दरवर्षी या दोन्ही बंधूंनी यशस्वी करून दाखवलेली आहे. एखाद्या स्पर्धेचं यश किती स्पर्धा चांगली होते त्याच्यावर असतं, किती चांगल्या मॅचेस होतात त्याच्यावर असतं, किती चांगले संघ येतात त्याच्यावर असतं, किती चांगले मान्यवर येतात त्याच्यावर असतं, किती चांगले प्रेक्षक येतात त्याच्यावर असतं आणि या स्पर्धेमध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत आणि या दोन बंधूंनी परळमध्ये पुन्हा एकदा जबरदस्त स्पर्धा आयोजित केली आहे. ओ दांडी 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 गोल बोल. हा संपूर्ण विभाग दिला तर मराठमोळी संस्कृती तुम्हाला सातत्याने पाहायला मिळालेली आहे आणि आज या क्रीडा स्पर्धेमध्ये या दोन बंधूंच्या माध्यमातून आयोजित केली भव्य दिव्य स्पर्धा आणि अंतिम फेरीचा सामना आपण पाहतोय. बॅक टू बॅक विकेट या ठिकाणी आलेले आहेत. उत्तर प्रदेशचा वेगवान गोलंदाज अंकुर चौधरी सध्या चर्चेत आहे कारण परराज्यातील खेळाडू देखील इकडे खेळताना पाहायला मिळाले. परंतु गतवर्षीचा या स्पर्धेतील बेस्ट बॅटर, गतवर्षी या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ज्यांनी झळकावलं बॅटिंग साठी येत आहेत दिनेश कांबळे फ्रॉम अंबरनाथ. दिनू पहिलाच बॉल, दिनू ऑन साइडला खेळतायत. एक धाव तिकडे मिळणार आहे. मिड ऑनचे फिल्डर आलेत. डायरेक्ट हिट करण्याचाही प्रयत्न त्या ठिकाणी केला जरूर परंतु धावसंख्येला जर पाहिली तर 2 वर जाईल. 78 धावांचा पाठलाग, लक्ष मोठं आहे परंतु प्रयत्न मात्र करावे लागणार आहेत. याही परिस्थितीमध्ये बाहुबली सुमित डेकळे यांना देखील रबर बॉलच्या कित्येक स्पर्धा आम्ही गाजवताना पाहिलंय. याच मैदानात दूरवरचे षटकार त्यांच्या बॅटमधून पाहिलेत. आज पुन्हा एकदा ते करावे लागणार आहे. प्रतिस्पर्धी बलवान आहे, प्रतिस्पर्ध्याने धावा चांगल्या केल्यात परंतु आता त्या तुम्हाला सुद्धा कराव्या लागणार. त्यांनी केल्या तर तुम्ही सुद्धा करू शकता परंतु त्याच्यासाठीचे प्रयत्न सध्याच्या घडीला होणं गरजेचं आहे. यावेळेला ऑन साइडला स्टिअर करतात. या बॉलला स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल ढकलला जातोय. एका बाजूला ब्रह्मा बॉईज काळा चौकी म्हणजेच सिद्धेश भोसले आणि कंपनी तर दुसऱ्या बाजूला वरद लॉजिस्टिक हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. विनायकजी अपराज आणि त्याचबरोबर वरद अपराज हे दोघेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलंही हार्दिक स्वागत असणार आहे परंतु आता पाहायचं आहे वरद लॉजिस्टिक हो आणखीन एक वेगवान चेंडू, काही जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवतोय हा गोलंदाज आणि पहिली ओव्हर जर पाहिलं तर या ठिकाणी केवळ 3 धावांची राहिली. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. 5 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. माझे या पण अमोल म्हात्रे सरांचा एक विशेष सन्मान मी रवी चंदवनकर आणि महेश चंदवनकर यांना विनंती करेन. ग्रेटर मुंबई टेस्ट क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तथा एक लेजेंडरी खेळाडू आणि विक्रोली या संघाचे सर्वा ज्यांचा एक विशेष सन्मान आपण या स्पर्धेतून करतो आहोत. आज इथल्या पायरीला गंध आला आपल्या येण्याने या स्पर्धेला रंग आला. या पण एक विशेष सन्मान विनायकजी अपराज साहेब यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. वरद लॉजिस्टिकचे सर्वा आणि ज्यांचा संघ फायनल मध्ये जिथे क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळाला. मी वरदलाही विनंती करेन, वरद आपण या
वरद यांचा विशेष सन्मान आपण करूयात. या पण एक विशेष सन्मान करतो आहोत. वरद त्वरित या आपलाही विशेष सन्मान आम्ही करू इच्छित आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून वरदच्या नावाने संघ खेळत असताना वरदच्या नावाने स्वतःची लॉजिस्टिक कंपनी ज्यांनी मात्र उभारली असे विनायकजी अपराध साहेब यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. हा सन्मान होईल या तत्वर वळूया समालोचन कक्षामध्ये. आवाज ऐकूया चंद्रकांतजी शेट्टे सरांचा. धावा करायच्या त्याने धावांसाठीची धावाधाव करायची आहे कारण ही मॅच जिंकायची आहे. व्हाईट बॉल घोषित केला जातोय +1 नाही ना आणि धावसंख्या 1ने पुढे जाईल. वरद यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. नामवंत अशा विवी कुरिअरचे मालक तसेच वरद लॉजिस्टिकचे मालक वरद अपराज या ठिकाणी स्वतः उपस्थित आहेत. त्याचबरोबर विनायकजी अपराज यांचं देखील या ठिकाणी झालेलं आगमन ख्यातनाम उद्योजक आणि त्यांचं या ठिकाणी खास आज आपला संघ अंतिम फेरीत खेळतोय म्हणून दोघेही उपस्थित आहेत. दोघांचे हार्दिक स्वागत. जवळ मॅचच्या दिशेने या ठिकाणी धावांसाठीचं स्ट्रगल सुरू आहे सध्या. मात्र या ठिकाणी ब्रह्मा बॉयजचं कारण वरद लॉजिस्टिक हा संघ सध्याच्या घडीला चांगल्या स्थितीत आहे परंतु काही षटकार काही चौकार मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन येतील आणि त्यासाठीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. आता नाही तर 1 वर्ष परत कधी नाही. नरे पार्कला येऊन फायनल खेळणं 1 वर्ष वाट पाहावी लागणार आहे. आणि इकडे जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी विजय पवार यांनी देखील केलेली आहे. विजय पवार, शिवांश, साहिल लोंगले ही अशी नावं आहेत ज्यांनी मात्र खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी या ठिकाणी केलेली आहे. आजच्या दिवसामध्ये अधिराज्य गाजवलंय. अंकुर चौधरी हे देखील त्यातलं एक महत्वाचं नाव होतं. चेक आता मात्र एक सिद्धांत आपण स्टेजवर या आणि एक विशेष पुरस्कार आलाय. जर सुमित डेकळे यांनी लगातार 3 षटकारांची तिकडी पूर्ण केली तर त्यांना करण सावंत यांच्याकडून 501 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार. आणि दरम्यान सिद्धांत आपल्याला मी विनंती करेन की आपण अक्षय जैन यांचा एक विशेष सत्कार महेश चंदवनकर या ठिकाणी अक्षयला मायेची एक उपदार अशी शाल देऊन त्यांचा सन्मान करतील. मी सिद्धांतला विनंती करेन आपण प्रेमाचं आणि सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण अक्षय जैन यांचा जो विशेष सत्कार आहे तो व्यासपीठावरती पार पाडायचा आहे. मालिका वीरासाठी ही आकर्षक सायकल जी आपल्याला भेटवस्तू म्हणून लाभलेली आहे, बक्षीस म्हणून लाभलेली आहे, त्यासाठी विशेष सहकार्य आम्हाला यावर्षी मिळालं होतं ते अक्षयजी जैन यांचं. तर त्यांचा हा विशेष सत्कार व्यासपीठावरती. सुमित डेकडे बॅटिंग साठी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. एक चौकार आला खरा परंतु गोलंदाजाने पुन्हा एकदा कमबॅक केलं. विजय पवार हे जे धावफलक जर पाहिलं तर 12 धावा धावफलकावर आहेत. मोठे फटके खेळावे लागतील. हो 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 आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी केलाय. विजय पवारचा वेग आणि या ठिकाणी चर्चेत आहे. आणखीन एक पवार ऍड झालाय कारण महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये पवारांची टीम बनवली तरी हरकत नाहीये कारण प्रथमेश पवार, योगेश पवार, किरण पवार आणि अक्षय पवार आणि आता विजय पवार देखील पाहायला मिळत आहेत. सुहास पवार देखील आहेत. होय नक्कीच. आणि आपण पुन्हा एकदा सत्कार समारंभाकडे वळूया. यानंतर मात्र सत्कार केला जाईल आपल्या व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर आमच्या लाडक्या 2 बंधूंचे जवळचे मित्र आणि या स्पर्धेला ज्यांचं विशेष सहकार्य आहे असे आमच्या सन्माननीय अभिषेकजी तवटे यांचा हा विशेष सत्कार आम्ही व्यासपीठावरती करू इच्छितो. मी महेश चंदवनकर आपल्याला विनंती करेन आपण जिथे कुठे असाल लवकरात लवकर आपण व्यासपीठावरती या. अभिषेकजी तवटे यांचा हा विशेष सत्कार व्यासपीठावरती आम्ही करणार आहोत तरी त्यांनी त्याचा स्वीकार करावा व आमच्या आयोजन समितीचा मान राखावा. अभिषेक तवटे यांना सुद्धा आपण एक शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा एक यथोचित सत्कार व्यासपीठावरती करत आहोत. दरम्यान हा सत्कार झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने जाऊया आणि जशी वेळ मिळेल लगेचच आपण पुढील सत्कार समारंभाकडे वळूया. तोपर्यंत आपण आवाज ऐकूया चंद्रकांत शेट्टे सरांचा. धन्यवाद. धन्यवाद रोशनजी. जाऊयात मॅचच्या दिशेने. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर चांगली कामगिरी राहिली आहे. 12 धावा पॉवर प्ले. आता खऱ्या अर्थाने ही मॅचची दिशा ठरवणारी मॅच आहे, हे ओव्हर आहे कारण या ओव्हरमध्ये जर रन आल्या मॅच मध्ये ब्रह्मा बॉईज येऊ शकते. पाहूयात दिनू कांबळे, सुमित डेकळे 2 असे फलंदाज आहेत ज्यांनी अख्खं टेनिस क्रिकेट विश्व गाजवलंय. रबर बॉल क्रिकेट सुद्धा गाजवलंय. पहिलाच बॉल उसळी होती. सुमित डेकळे ऑन साइडला खेळताय. दिनू कांबळे होते आणि त्यांच्याकडून जर पाहिलं तर पहिल्याच बॉलवर चौकार खेळलाय. मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे. पाहायचंय किती धावा येतील या ओव्हरमध्ये, त्यावर मॅचचं गणित अवलंबून आहे. सुमित डेकळे यांच्यासाठी विशेष पुरस्कार आलेले आहेत.
यावेळेला आपण पाहू शकता स्ट्रोक खेळायचा प्रयत्न जरूर होता, हवेत जाईल परंतु पाहूयात एका धावेने धावसंख्या. सर काय नाव आहे तुमचं? करण सावंत यांच्याकडून सुमित ढेकळे यांच्यासाठी लगातार 3 षटकारासाठी 500 रुपयाचा पुरस्कार आहे. हो 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 हो, आणखीन एक जबरदस्त बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय, टप्पा पडतोय, त्यानंतर बॉल कट होताना पाहायला मिळेल. आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅक टू बॅक 2 चेंडूवर जर पाहिलं तर थांबवलंय बॅटरला आणि दिनू कांबळे मात्र या ठिकाणी प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. या फायनलच्या मॅच मध्ये जर मॅच मध्ये यायचं असेल तर आता हवाई हल्ले करावे लागतील, या ओव्हरमध्ये धावा करायच्या आहेत. या वेळेला जास्त बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु वाईट बॉल घोषित केला जातोय. अवंतरच्या स्वरूपात का होईना परंतु धावा इकडे येऊ लागलेल्या आहेत. पाठलाग करायचा मात्र या ठिकाणी 78 धावांचा षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर शिवांश, ज्या शिवांशने अख्खी स्पर्धा गाजवली आहे तोच शिवांश मात्र या मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी करणार ते मात्र या ठिकाणी पाहायचं आहे. या वेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता, थोडासा कमी गतीने शिवांशने बॉल टाकला. टप्पा पडल्यानंतर जर पाहिलं तर बॉल वळण घेताना पाहायला मिळाला. धावफलक जर पाहिलं तर नक्कीच आपण या षटकानंतर त्याच्याकडे देखील येऊ परंतु मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. दिनू कांबळे, षटकाराची भाषा बोलावी लागेल. यावेळेला फटका उडवलाय समोरच्या दिशेने परंतु टायमिंग नाही होऊ शकलं. बॉल हवेत आहे, एक धाव तर तिकडे घेतली गेली आणि दुसऱ्याचाही प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. एक महत्वाचं षटक, महत्वाची ओव्हर, पॉवर प्लेची या ठिकाणी आपण पाहतोय. सुमितसाठी मेघा वाघबीळ यांच्याकडून पुरस्कार आलेला आहे. लगातार 2 षटकारासाठी 5000 रुपयाचा पुरस्कार मेघा वाघबीळ यांच्याकडून देखील असेल. ऑनलाईन देखील प्रेक्षक मोठ्या संख्येने आनंद घेत आहेत. ओव्हर संपल्यानंतर स्कोर डबल करून किंवा जर विकेट नाही घेतलं सांगितलं जाईल. धावसंख्या मूळची 22 आहे, लक्षात घ्या. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी, वेगातील बॉल ऑन साइडला खेळलाय. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय परंतु तिकडे धावा येत आहेत. आणि आता पाहूयात एकंदरीत जर पाहिलं तर 11 धावा या षटकामध्ये आल्या प्लस विकेट नाही आली, नाही आले ना विकेट, त्यामुळे धावा डबल होतील. 2 ओव्हरला किती होत्या? 34 होतील ना मॅडम. 34 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपलेला आहे. 34 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत म्हणजे अजूनही मॅच ऑन आहे. 18 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. दिनू कांबळे, सुमित ढेकळे हे तेच 2 फलंदाज आहेत ज्यांना षटकाराची भाषा आवडते. रबर बॉलच्या पावसाळी क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे कारनामे त्यांनी अगोदर केलेले आहेत परंतु साहिल लोंगले या ठिकाणी गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. अजूनही 18 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. नरेपार स्पोर्ट्स क्लबचे रवी चंदवनकर आणि महेश चंदवनकर यांची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला फटका तर खेळला आहे परंतु गोशांकित क्षेत्रात जाईल. अजूनही 17 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. ही ट्रॉफी जिंकायची आहे, पहिला नंबर मात्र या ठिकाणी मिळवायचा आहे आणि संपूर्ण रबर बॉल टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये आपल्या नावाची चर्चा करायला लावायची आहे. यासाठी दोन्ही संघ या ठिकाणी चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. जिंकायचे तर दोघांनाही.
आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहिला, नियोजित गोलंदाजी. कदाचित आज ही टीम जर पाहिलं तर आपला पहिला सामना 2:30-3 वाजता खेळली, तोपर्यंत कोणाला वाटलंही नसेल की ही टीम फायनलला येईल. परंतु काय परफॉर्मन्स दिलाय आज वरद लॉजिस्टिक या टीमने आणि त्याच्या जोरावर अंतिम फेरीमध्ये खेळताना पाहायला मिळते. परंतु ब्रह्मा बॉईज हा संघ देखील काल फायनलला का आलाय हे त्यांना देखील या ठिकाणी आता दाखवावं लागणार आहे. आणखीन एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रयत्न केले जात आहेत परंतु यशस्वी होऊ दिले जात नाहीयेत आणि हळूहळू ही मॅच वरद लॉजिस्टिकच्या बाजूने झुकू लागलेली आहे. संपली नाहीये, प्रयत्न केल्यानंतर मॅच सुद्धा येऊ शकते, ते प्रयत्न करावे लागतील. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 37 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 15 बॉल 41 धावा. आणखीन एक चांगला बॉल. ही गोलंदाजांची जी फौज आणली आहे रोहित गलांडेने आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर वरद अपराज यांनी, ती मात्र वाखाणण्याजोगती. खूप चांगली गोलंदाजी या सगळ्याच गोलंदाजांनी केली आहे आणि त्याच्यामुळे मॅच मध्ये पारडं तर जड होऊ लागलेलं आहे. परंतु दिनू कांबळे आणि सुमित ढेकळे यांना काहीतरी अफलातून करावं लागेल, अशक्य प्राय असं करावं लागणार आहे. आणि तुमच्या विजयाची चर्चा, तुमच्या खेळाची चर्चा त्याच वेळेला होते ज्या वेळेला तुम्ही काहीतरी वेगळं करता. आता काहीतरी वेगळं करावं लागेल. या वेळेला अभिगीत केला जातोय, फटका काही काळ हवेत जरूर होता परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कॅच नाही होऊ शकली. धावसंख्या 1ने पुढे जाताना पाहायला मिळेल. रवी चंदवनकर, महेश चंदवनकर या दोन्ही बंधूंचं कौतुक करावं लागेल. एक शिस्तप्रिय स्पर्धा, सगळ्याच्या सगळ्या मॅचेस दोन्ही दिवस 6 षटकांच्या खेळण्याचा कारनामा या दोन्ही बंधूंनी आणि आयोजन कमिटीने करून दाखवला, त्यामुळे त्यांचं विशेष कौतुक. कारण सोपं नाहीये हे. माझे सहकारी मित्र त्यांचं खूप मोठं सहमोल आहे. नक्कीच या दोन्ही बंधू आणि दोन्ही बंधूंचे सहकारी मित्र ज्यांचं सहकार्य त्यांना लाभतं आणि दरवर्षी स्पर्धा यशस्वी होताना पाहायला मिळते आणि कडक शिस्तीची म्हणून ओळखली जाते. ओव्हर संपल्या मात्र या ठिकाणी 4 आणि धावसंख्या जर पाहिली तर 38. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 40 धावांची आवश्यकता, 12 बॉल बाकी आहेत. सोळा व्यावसायिक संघांमधील ही लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आणि हे 16 व्यावसायिक संघ जर पाहिले तर या पहिल्या स्पर्धामध्ये 16च्या 16 या स्पर्धेची कीर्ती आहे, शिस्तबद्धता आणि भव्य दिव्यता या स्पर्धेची ओळख आहे आणि त्यामुळे हे 16 संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये या सगळ्या संघांना खूप साऱ्या शुभेच्छा, त्यांचेही आभार. प्रेक्षकांचा देखील मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद या स्पर्धेला लाभला, त्यांचं देखील मनापासून आभार. पुन्हा एकदा प्रयत्न करतायत परंतु हे गोलंदाज आहेत, त्यांच्या प्रयत्नांना यश येऊ देत नाहीयेत आणि हळूहळू ही मॅच मात्र आता झुकू लागलेली आहे नवी मुंबईच्या बाजूने. या ठिकाणी खूप चांगली कामगिरी होताना पाहायला मिळालेली आहे. या टीमची जी बॅटर आहेत त्यांनी सुद्धा खूप चांगली कामगिरी केली. विशाल शाह, बंटी बद्रिके यांनी देखील याही मॅच मध्ये 45 धावा, मागील मॅच मध्ये देखील तेवढी चांगली कामगिरी राहिली होती परंतु इकडे एका हाताने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर होत आहे परंतु तो यशस्वी होत नाहीये. मोठ्या फटक्यात नाही परावर्तित करू शकले. षटकार मात्र या डावामध्ये आलेले नाहीये, 2 चौकार आले, त्याच्या व्यतिरिक्त जास्त काही आले नाही. इतर वेळेला गोलंदाजांचं वर्चस्व राहिलं. मुंबईच्या पावसाळी क्रिकेटच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. पुढील 4 महिने मुंबई आणि केवळ मुंबई नाही, नवी मुंबई, ठाणे, त्याचबरोबर पालघर असेल, अगदी कल्याण, डोंबिवली आणि हा संपूर्ण परिसर किंवा पनवेल परिसर अगदी आता पुण्यापर्यंत. राजू भालेकरांची जर पाहिलं तर आता मालवणला सुद्धा रबर बॉलची स्पर्धा आहे म्हणजे सिंधुदुर्गात. तर हे लोन असंच पसरत राहणार आहे आणि ठिकाणं बदलतील परंतु 4 महिने पावसाळी क्रिकेट तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. या सगळ्या स्पर्धांसाठी देखील आमच्याकडून खेळाडूंना शुभेच्छा असतील, सगळ्या संघांना शुभेच्छा असणार आहेत. चांगलं क्रिकेट आपण पावसाळ्यात सुद्धा खेळा. इकडे आणखीन एक चांगला चेंडू ज्यावर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यशस्वी नाही झाला आणि
औपचारिकतेच्या दिशेने निघालेली ही मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. हॅलो 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 मी सन्माननीय दत्ता मिठभावकर सर आपल्याला विनंती करेन आपण कृपया व्यासपीठावरती यायचंय. सहा चेंडू बाकी आहेत अंतिम आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता 34 म्हणजे मॅच कुठे संपली आहे? मॅच नाही संपली आहे. सगळ्या बॉलवर षटकार मारावे लागतील. यावेळेला मात्र ज्यांच्या फलंदाजीची आतुरतेने वाट पाहिली जात होती, ज्यांच्या षटकारांची वाट पाहिली जात होती ते मात्र माघारी परत आहेत. परंतु ही सुरुवात आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये मोठमोठ्या खेळ आपण जरूर या सगळ्या खेळाडूंकडून पाहणार आहोत. दरम्यान इथे सत्कार केला जातो. धन्यवाद धन्यवाद. त्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर आपल्या व्यासपीठावरती यात उपस्थित मान्यवरांचा हा सत्कार समारंभ आपण सुरू करतोय. कारण सामन्यामध्ये मला वाटतं आता औपचारिकता शिल्लक राहिलेली दिसून येते आणि त्यामुळे सत्कार समारंभ करत असताना पुढील सत्कार असेल तो या स्पर्धेचे आधारस्तंभ आमच्या सर्वांचे लाडके सन्माननीय सचिन दादा चौगुले यांचा. मी त्यांना विनंती करेन आपण पुढे यायचंय. आपलाही एक विशेष सत्कार या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचे मुख्य आयोजक रवी चेंदवनकर, महेश चेंदवनकर सोबतच दिलीप दादा आणि मंगेश दादा आपल्याला सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा यायचंय. या उपस्थित चारही बंधूंच्या शुभ हस्ते आपण सर्वप्रथम तर या ठिकाणी या स्पर्धेचे आधारस्तंभ सचिन दादा चौगुले यांचा विशेष सत्कार व्यासपीठावरती पार पाडत आहोत. औपचारिकता पूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. शेवटची काही चेंडू मात्र त्या ठिकाणी गोलंदाजांना हाताळायचे आहेत आणि त्यानंतर मात्र या स्पर्धेचा ऑफिशियल विजेता होणार आहे तो मात्र वरद लॉजिस्टिक आपल्याला पाहायला मिळेल. तो म्हणजे नवी मुंबईचा संघ अर्थात विनायकजी अपराज आणि वरदजी अपराज यांचा संघ आज या स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करताना. त्यानंतर मात्र पुढील सत्कार असेल सन्माननीय चंद्रकांत शिंदे सर, राहुल 11 सारख्या एका अग्रमानांकित संघाचे मास्टर माइंड कर्णधार म्हणून ज्यांची या संपूर्ण महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये ओळख अशी अशा चंद्रकांत शिंदे सरांचा यथोचित सत्कार आपण व्यासपीठावरती आता थोड्याच वेळात करणार आहोत. दरम्यान थोड्या वेळासाठी आपण मॅचच्या दिशेनेही लक्ष टाकूया. शेवटचे 2 चेंडू आहेत परंतु या वर्षीचा चॅम्पियन या स्पर्धेत आपल्याला काही क्षणातच मिळणार आहे. ज्या संघाने प्रचंड मेहनत केली, बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग सगळ्या फॉर्मॅट मध्ये जबरदस्त कामगिरी केली, कैलासवासी श्रीमती लक्ष्मी काकी विष्णू चेंदवनकर चषकाच्या अंतिम फेरीचा थरार आपण पाहिलाय. 2 दिवस दर्जेदार क्रिकेट, शिस्तबद्ध क्रिकेट रवी आणि महेश चेंदवनकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि या स्पर्धेचा चॅम्पियन या वर्षीचा वरद लॉजिस्टिक नवी मुंबई. अभिनंदन विनायकजी अपराज सर, अभिनंदन वरद अपराज, अभिनंदन रोहित गलांडे, अभिनंदन.